जबरदस्त वातावरण या ठिकाणी आहे. काश्मीरला स्वर्ग का म्हणतात हे इथं आल्यावरच कळतं. या नदीवर अशा एवढ्या मायनस टेम्परेचर मध्ये एकदा ना एकदा प्रत्येकाने हे केलं. आणि माझी पत्नी वर्षा, तिच्यामुळे सगळं झालंय हा काश्मीरचा. हो थँक्यू. गुड मॉर्निंग. मॉर्निंग ब्रो. आता नाश्ता करत आहोत, सोनमर्गला जाणार आहोत आणि बर्फ पाहण्याची उत्सुकता आहे. सर कसं वाटतंय? थंडी थंडी नागपूर आणि काश्मीर काय फरक वाटतंय? खूप फरक आहे. काल रात्री या हॉटेलमध्ये आम्ही चेक इन केलेला आहे श्रीनगरमध्ये. हॉटेलचा परिसर मी तुम्हाला दाखवतोय. गोल्डन बीच असं नाव आहे हे ठिकाण. हॉटेल आणि त्याचा परिसर. इकडे जेवण आणि नाश्त्याची व्यवस्था आहे. रात्री या ठिकाणी जेवण पण आमचं झालं. आता मी तुम्हाला रूमकडे घेऊन जातो. इथून एंट्री. इकडे सामान ठेवायला कपाट, टीव्ही, खिडकी, AC प्लस हिटर, इकडे सोफा, मागे बेड. थोडंसं गबाळ वाटतंय कारण कालपासून इथं मुक्कामाला आहोत. छान आहे. हॉटेलच्या खिडकीमधून काय दृश्य आहे ते थोडंसं पाहूया. समोर एक दोन डोंगर दिसतात. हा परिसर. इकडे गाडी पार्किंग केलेली आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती, भारत माता की वंदे. काय निघालोय सोनमर्गला आणि मस्त एन्जॉय करणार आहोत. इथं आहेत मनीष भाई, इकडे सुरेश भाई. एकदम जबरदस्त थंडीचं वातावरण आहे. -5-6 टेम्परेचर आहे. पुढे गेल्यावर काय होणार आता माहित नाही, पण निघालोय अतिशय उत्साहानं. पुन्हा एकदा गणपती बाप्पा. श्रीनगरच्या बोळाबोळातून आता आम्ही निघालोय सोनमर्गकडे. छोटासा ब्रेक घेतलेला आहे वॉशरूम साठी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा ब्रेक होता ATM मधून कॅश काढण्यासाठी. बघा या ठिकाणी JK बँक आहे आणि त्या JK बँकेच्या ATM समोर गर्दी पडलेली आहे. आपली लोक गेलेत आता कॅश काढायला कारण पुढे कॅश लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता आम्ही पोहोचलेलो आहोत सोनमर्गला आणि पाहतोय जिकडं तिकडं आहे फक्त आणि फक्त बर्फ, सोबत जोडीला आहे थंडी. खाली शूज लेना होगा रेंट पे ना जी, रेंट पे ठीक है. बाकी टाइम आपका है, कितना टाइम ऊपर घूमेगा वो आपका मर्जी. बाकी अपना सामान का आपको ध्यान रखना, मोबाइल कैमरा वगैरह कुछ भी जाना. ठीक है, आपकी मर्जी. अभी शूज वगैरह यही थे निकालने. ये शूज यहाँ रहेगा तो वो वाले पैर की ओर से. ये आहे सिंध नदी. सिंध नदी वाहते. सोनमर्गला पोहोचल्यावर आपल्याला सगळ्यात आधी एकतर हँड ग्लोव्ज घ्यावे लागतात आणि आम्ही ते घेतलेले आहेत. आणि या ठिकाणी तुम्हाला वापरण्यासाठीचे जॅकेट, कोट दिले जातात. कोट, शूज आणि कानटोपी ते पण आहे. सोनमर्गवरनं निघालो आहे आणि आता बालतल पॉइंट बघायला निघालोय. अतिशय उत्साही वातावरण आहे. एकतर आम्ही सगळ्यात महत्वाचं आमचे जे जॅकेट आणले होते त्याच्यासोबतच इथले जॅकेट घातलेले आहेत. ते काही फार असे दिसायला किंवा जाड वगैरे नाही आहेत, पण ते अपेक्षित आहेत कारण असणं गरजेचं आहे. हँड ग्लोव्ज घेतलेत, कानटोपी पण आहे आणि सगळ्यात महत्वाचं गम बूट घातलेत म्हणजे जे बर्फ आपल्याला पायाला अटॅक करणार आहे आणि आपल्याला त्या निसर्गाचा बर्फाचा आनंद पण घेता येईल. माझ्यासोबत आता इम्रान भाई आहेत, ते काही छोटी छोटी माहिती देत आहेत. या ठिकाणी 6 महिने आपल्याला बर्फ पाहायला मिळतो. तो डिसेंबरपासून सुरू होता असं ते सांगतात. आणि आता या आठवड्यामध्ये अतिशय उत्साही वातावरण आहे. लोक हजारो लाखोंच्या संख्येने इकडे येत आहेत पर्यटन करण्यासाठी, बर्फ पाहण्यासाठी. माझ्या बाजूला आता जी मी नदी तुम्हाला दाखवली
त्या नदीचं नाव सिंध नदी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती निघते अमरनाथवरून. आत्ता ती नदी या पुलाच्या खाली आहे. पुढे पुढे आपल्याला ती क्लिअर दिसेल. इकडेच्या साईडला दिसते ती सिंध नदी अमरनाथवरून स्टार्ट होते. जबरदस्त वातावरण या ठिकाणी आहे आणि थंडी तर आहेच आहे, त्यामुळे या व्हिडिओमध्ये खूप वेळा थंडीचा उल्लेख येणार आहे आणि येत राहील. सोनमर्ग 1 किलोमीटर असं म्हटलेलं आहे. बालटाल 15 किलोमीटर. लेह आहे 346 किलोमीटर. बारतलच्या जवळपास आम्ही थांबलोय आणि इथं हे चाचा आम्हाला शॉल दाखवत आहेत. प्राइस तसे वेगवेगळे आहेत. इकडे पार्किंग केलेले आहे गाडी आणि इकडे शेकोटीची पण व्यवस्था आहे. इथे एक स्टॉल आहे ज्या ठिकाणी आपल्याला चहा, कॉफी, मॅगी खूप काही खायला मिळू शकतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कावा पण आहे. इकडे खूप सारी बर्फ आहे जी आपल्याला एन्जॉय करण्यासाठी भरपूर पॉइंट आहे. आधी थोडीशी चहा घेतो आणि मग पुढे जातो. लोक बर्फाचा एन्जॉय करतात. चलो पहाड़ में. बर्फ मध्ये एन्जॉय करतोय. काय चाललंय? बर्फ. हे आहे काश्मीरची हवा. काश्मीरला स्वर्ग का म्हणतात? का म्हणतात? हे आहे स्वर्ग. जय शिवराय. नमस्कार. मी आता आहे काश्मीर, श्रीनगर आणि बालटाल परिसरामध्ये. जबरदस्त वातावरण आहे. अनेक दिवसांचं स्वप्न, इच्छा होती आणि ती पूर्ण झाली. माझा जवळचा स्नेही सुरेश माझ्यासोबत आहे. फॅमिलीला आणि काही जवळच्या मित्रांना मिस करतोय, पण हरकत नाही, आपण पुन्हा येणार आहोत. कारण परशुराम जिथे कुठे जातो तिथे एकदा जात नाही तर पुन्हा पुन्हा जातो हे माहिती आहे. मी पुन्हा येईन आणि हे करू दाखवेन, पण पुन्हा मी एकटा येणार नाही. पुन्हा मी खूप साऱ्या जणांना आणणार आहे. प्लॅन आहे डोक्यामध्ये. आता इतकं मस्त वातावरण आहे तुमच्या सगळ्यांसाठी. हा बर्फ ले लो भाई, एंजॉय करो. बात भाई सिर्फ बर्फ ही बर्फ है. क्या ये बर्फ है? और ले लो भाई, ये ले लो बाप. कैसा लग रहा है? आणू का बर्फ सोलापूरला? हे घ्या बर्फ. लहानपणी आपण माती, चिखल घेऊन खेळलेलं पाहिलेलं आहे, पण सुरेश सर या ठिकाणी आता बर्फाचा डोंगर बनवला. इकडे फेस आहे, तुम्ही इकडे साईडला येऊन बघा. अरे टीडी. नाम है शकील अहमद. यहाँ पे सर जी देखने के लिए अभी अमरनाथ है, जैसे यात्री के लिए यहाँ पे अमरनाथ यात्री जाते हैं सीजन में, यात्रा करके चले जाते हैं. और ये सर, ये देखिए आप खुद भी नज़ारे कैसे यहाँ के. और ये सर हमारा छोटा सा होटल साथ में होता है. यहाँ पे जो मैगी, ऑमलेट वगैरह, जैसे चाय, ऐसे चीज़ें मिलती है सर यहाँ पे. जो यात्री के लिए, टूरिस्ट के लिए सुविधा हम यहीं पे लेके आते हैं सर. बाकी सर आप खुद भी देख रहे हैं, ये आगे सामने वाला आपको जोजिला पास मिलेगा, वहाँ से आगे आपको लेकर रोड मिलेगा. बजरंगी भाईजान या चित्रपटामध्ये या परिसराचं शूटिंग करण्यात आलेलं आहे असं सांगण्यात आलं या ठिकाणी. ही नदी वाहते शेजारी आणि या नदीचं पाणी आता बर्फ होतोय. मी थोडंसं झूम करून दाखवतो तुम्हाला. अद्भुत आहे. आजवर ऐकलं होतं, पण प्रत्यक्ष पाहताना खूपच मस्त वाटतंय. काश्मीरला स्वर्ग का म्हणतात हे इथं आल्यावरच कळतं. आपण जेव्हा व्हिडिओ, फोटो, टीव्हीवर, पेपरमध्ये पाहत असतो त्यावेळी वाटतं की असेल काश्मीर, पण प्रत्यक्ष जेव्हा आपण इथे येतो
या डोंगरांच्या सानिध्यामध्ये, इथल्या नदीच्या सानिध्यामध्ये आणि या बर्फामध्ये फिरतो, त्यावेळेला लक्षात येतं की काश्मीरला स्वर्ग का म्हणतात. आणि हे खरंच स्वर्ग आहे. आपण आपल्या मृत्यूनंतर स्वर्ग कसा असेल आपल्याला माहित नाही, पण प्रत्यक्ष स्वर्ग पाहायचा असेल तर काश्मीरला आलंच पाहिजे. सह्याद्रीमध्ये फिरताना मन तृप्त होतं, पण या ठिकाणी आल्यानंतर तृप्तीच्या पुढची जी भावना आहे ती मिळते. कारण सह्याद्रीमध्ये आजवर मी अनेकदा भटकत राहणार आहे, पण भाई ये जो है ना ये जबरदस्त है. यहाँ पर काय म्हणतात त्याला, डोंगर आहे, नदी आहे, बर्फ आहे, दगड आहेत आणि खूप मजा आहे. या स्वर्गीय ठिकाणी मला सगळ्यात महत्त्वाचं आईची आठवण येते, सरस्वतीची आठवण येते, आराध्याची, अजितची, पूजाची, माझ्या संपूर्ण कुटुंबाची. त्यांनी मला सपोर्ट केलं म्हणून मी इथं येऊ शकलो. त्यांनी जर मला अडवलं असतं, काही म्हटले असते की कशाला काय वगैरे, तर मी नाही आलो असतो. म्हणजे मला पण नको वाटलं असतं की, पण त्यांनी मला सपोर्ट केले. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे सुरेश माझ्यासोबत होता. सुरेश आणि आम्ही बसलो होतो एकत्र आणि मग ते प्लॅन जमला की जाऊया. आणि मग काय हे सगळं जबरदस्त. या ठिकाणी आलं पाहिजे भाऊ, एकदा तरी याच तुम्ही. काय करता, काय किती आहे तापमान? -6. बघा या ठिकाणी ही नदी पण गोठलेली आहे. या ठिकाणी बर्फ होतंय. थोडंसं झूम करून इथे दाखवतो मी तुम्हाला. हे खाली बघा, नदीमध्ये जिथं पाणी वाहतंय ना, हे बर्फ व्हायला लागलेलं इथे. एवढं हे झालेलं आहे. थंडी इतकी आहे की पुन्हा आम्ही थंडीच म्हणतोय आता फक्त. सोनमर्ग या ठिकाणी झिपलाईन ची एक ॲक्टिव्हिटी आहे, ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी. या नदीच्या वर आम्ही ही ॲक्टिव्हिटी करणार आहोत. आम्हाला इथून घेऊन जातील आणि ते पलीकडे सोडतील. बघूया नेमकं हा थ्रिल कसा असणार आहे. सोनमर्गला आता मी ही झिपलाईन करणार आहे. थोडंसं ॲडव्हेंचर याच्या आधी आपण दांडिली केलेलीच आहे. आता मात्र बर्फामध्ये आणि या थंडगार नदीच्या वर करायचं आहे. चला आपण बघूया कसं होतं. एन्जॉय. कितना सेकंड लागतं वहां जाने के लिए? आता आधी सुरेश जाणार आहे. सुरेश तिथं पोहोचेल आणि मग त्याच्यानंतर मी वो कार को नहीं पकड़ा. आता माझा नंबर आलेला आहे आणि ऍडव्हेंचर करूया. चला आता हे सगळे सेफ्टी मध्ये होणार आहे. हे सगळं लावलेलं आहे. यहाँ जाऊ. अरे बाबा एवढं भारी वाटलं ना, काय विचारू नका. थोडस घाबरतोय माणूस, पण मजा मात्र लई येते. सगळ्यांची आठवण आलेली आहे. आय लव्ह यू. गार आहे, थंड आहे. एवढं भारी वाटलं की सगळ्यांची आठवण आली. इथं आल्यानंतर एकदा तर ही अनुभूती घ्या. या नदीवर अशा एवढ्या मायनस टेम्परेचर मध्ये एकदा ना एकदा प्रत्येकाने हे केलं पाहिजे. सगळ्यांचे धन्यवाद. हा आपला आता 1 तासापूर्वी झालेला नवीन मित्र आहे इम्रान. इम्राननी बरंच कोऑपरेट केलं आपल्याला. एकतर त्याच्या गाडीमध्ये आपल्याला अतिशय सकारात्मक तो बोलत होता. इथल्या सगळ्या जागांची त्यांनी माहिती दिली आणि आम्हाला तो वेगळ्या गोष्टी करण्यासाठी प्रोत्साहन देत होता. त्यामुळे आम्ही इम्रानवर खुश झालेलो आहोत आणि पुन्हा आम्ही इकडे आलो तर त्याला भेटण्याचा प्रयत्न करणार आहोत. पण माहित नाही तो भेटेल की नाही. पण आता आपल्या तो व्हिडिओमध्ये कॅप्चर झालेला आहे. हमारे साथ टाइम बिताकर कैसे लगा?
मजा आ गया। कब आओगे महाराष्ट्र में? बस जल्दी आ रहे हैं गर्मी, जैसे यहाँ गर्मी पड़ेगी वहाँ वो आपका डायलॉग बोल देना, क्या बोल रहे थे वो जग्गा डाकू का काय? वो जगह डाकू का तो अभी ट्रैक उड़ा लेना पड़ेगा साथ में। ते काय म्हणते, ते जग्गा डाकूला भेटायचं म्हणते महाराष्ट्रामध्ये आलं तर. आता ते जग्गा डाकू नाही मिळालं तर मलाच जग्गा डाकूचा रोल करावा लागेल. चलो बहुत अच्छा लगा मिलकर. सुरेश शेठ काय म्हणताय? काश्मीरची हवा मस्त वाटला. माहिती आपण ऐकतो पण प्रत्यक्ष अनुभव महत्वाचा आहे. प्रत्यक्ष आल्यानंतर स्वर्ग कसा असतो बघायला मिळालं. खूप खूप छान वाटतं. जे उतरल्यानंतर त्याची पद्धत होती की इथून वेगळी गाडी चेंज करायची किंवा घोडा चूज करायचा. काय चूज करायचे ते इथं आल्यानंतर ठरवू शकतो आपण. काय सेफ आहे असं वाटतं? घोड्यावर मजा येत असेल पण आपण काय केलं? आपण ज्या ऋतूत आलोय तर आपण गाडी केली ते खूप चांगलं झालं. जर आपण दुसऱ्या ऋतूत आलो असतो म्हणजे उन्हाळ्यात वगैरे आलो असतो तर आपण घोड्यावर अनुभव घ्यायला पाहिजे. घोड्याचा अनुभव कसा असतो. आता आपण जर योग्य निर्णय घेतला. काय काय केलं आपण आता 3-4 पॉइंटला व्हिजिट केले. तिथं जाऊन बर्फ ऍक्च्युअल हातात घेऊन बघितला आपण बर्फ कसा असतो. हा बर्फ पाणी गोठून तयार झालेला बर्फ नाहीये तर हा पावसाची पडलेला बर्फ आहे. त्यामुळे तो एकदम मऊ मऊ बर्फ असतो. आणि काही गोठून पण झालेला होता. गोठून झालेला बर्फ तर पूर्ण नदीमध्येच होता. तो पूर्ण आपल्या काचेच्या तुकड्यासारखा निघतो. आणि बाकी मस्त एकदम अनुभव जबरदस्त आहे. काश्मीर जबरदस्त. आणि आपण जी झिप लाईन केली, झिप लाईन तर अप्रतिम. झिप लाईन दांडेलीमध्ये यापूर्वी अनुभव घेतला आहे पण तो झिप लाईन नदीवरची ती भीती वाटत होती आधी. पण हे बर्फातलं झिप लाईन अर्ध्यात गेल्यानंतर असं वाटत होतं की आता आपण पोचतोय का थांबतोय मध्ये. झिप लाईन खूपच अप्रतिम मस्त एकदम जबरदस्त झिप लाईन चालू. आता माझ्यासोबत हे नागपूरकर फॅमिली आहेत. सर तुमची ओळख करून द्या. मॅडम तुमची ओळख करून द्या. आणि काय आज अनुभवलोय आपण, काय सांगाल? नागपूरवरून आहे आणि माझं नाव वर्षा शास्त्रकार आहे. स्वप्नातच वाटलं होतं की कधी आपण असं बघूया, बर्फात जाऊया, अशी खूप सुंदर सुंदर बर्फ अगदी शेती झाडं वगैरे बघूया म्हणून सगळं स्वप्नात वाटत होतं. आज ते सत्यात बघितल्यावर अगदी अंगावर रोमांच आले आहेत. स्वर्ग सुंदर आहे बिलकुल. म्हणतात ना काश्मीर हे स्वर्ग आहे भारताचं, अगदी बरोबर आहे. खूप सुंदर आहे. मी निर्गंड शास्त्रकार, जे टेक्स्टाईल इंजिनियर आहे मी, आणि ही माझी पत्नी वर्षा. हिच्यामुळे सगळं झालाय हा काश्मीरचा हो हो थँक्यू. मी तर नाहीच म्हणत होतो पण यांच्या जिद्दीमुळे हे सगळं टूर झालेलं आहे. म्हणजे काश्मीरचे जन्नत. हा फॅमिली सोबत वेळ घालून हा मजा आली. खूप मजा आली. येस. आणि जे इथं येत नाहीत ते फक्त म्हणतात बघूया जाऊया, त्यांना काय सांगाल? त्यांनी अवश्य यावं. एक तरी जीवनात एक तरी यावं. काश्मीरला आलंच पाहिजे. जोपर्यंत पाय आपले ठीक आहे तोपर्यंत नक्की यावं. अजून एक सांगायचं म्हणजे वेळेतच करा, वेळ गेल्यावर करू नका. कारण आपलं पाय चांगले असणं आणि हेल्थ चांगली असणं खूप आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही सगळ्या गोष्टीचा आनंद घेऊ शकता. श्रीनगरमध्ये आहोत गेल्या 2 दिवसापासून आणि मस्त इथे थंडी अनुभवतोय. खरं तर ही थंडी एकदा तरी प्रत्येकाने इथे येऊन अनुभवली पाहिजे. आणि ही थंडी अनुभवताना आपल्याला गरम वातावरण लागेल आणि हे गरम वातावरण आपल्याला मिळेल गोल्डन बीच या ठिकाणी. गेल्या 2 दिवसापासून आमच्या इथे स्टे होता. छान व्यवस्था झाली जेवणाची, राहण्याची. आणि इथले जो स्टाफ है त्यांनी पण छान व्यवस्था केली. यहाँ पर का जो स्टाफ है बहुत ही अच्छा है. उन्होंने कोऑपरेट किया. यहाँ की क्लीन बहुत है और खाना भी अच्छा था. हम बार बार यहाँ आते रहेंगे किंग हिल्स के साथ और गोल्डन हिल्स के साथ यहाँ आते रहेंगे और देखते रहेंगे कि श्रीनगर कैसा है साल भर देखने के लिए.